कधी विचार केलाय की कोणी स्वतःहून तुरुंगात जाण्याचा प्रयत्न का करेल? म्हणजे हिवाळ्याची कडाक्याची थंडी टाळण्यासाठी जेल हे सगळ्यात उबदार घर वाटावं, असं काहीसं. आज आपण ओ हेनरी यांची द कॉप अँड द अँथम ही अशीच एक भन्नाट गोष्ट पाहणार आहोत. आणि या गोष्टीचा हिरो आहे सोपी, ज्याला काहीही करून जेलमध्ये जायचंय. हाच प्रश्न पडतो, बरोबर ना, की कोणी तुरुंगात जाण्यासाठी इतकं का धडपडेल? स्वातंत्र्यापेक्षा तुरुंगवास का निवडेल? पण सोपीच्या या अजब इच्छेमागे एक खूप मोठं कारण आहे, आणि खरं सांगायचं तर तेच या कथेची खरी गंमत आहे. तर भेटूया आपल्या हिरोला. सोपी तो एक वॅगाबँड आहे. म्हणजे असं समजा की रस्त्यावरच त्याचं घर आहे. ना नोकरी ना काही ठिकाणा. आणि आता न्यूयॉर्कची हाडं गोठवणारी थंडी सुरू झालीय. सोपीला चांगलंच माहीत आहे की ह्या थंडीत टिकायचं असेल तर एक सुरक्षित आणि उबदार निवारा खूप गरजेचा आहे. पण सोपीचा प्लॅन काही साधासुद्धा नाहीये. तो कुठल्या हॉटेलमध्ये किंवा धर्मशाळेत आसरा शोधत नाहीये. नाही, थंडीपासून वाचण्यासाठी त्याच्या डोक्यात एक वेगळाच अगदी विचित्र प्लॅन सुरू आहे. सोपीचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. त्याला हवी आहे तब्बल 3 महिन्यांची जेलची हवा. हो, त्याच्यासाठी तुरुंग म्हणजे शिक्षा नाही, अहो ते तर जणू काही त्याचं विंटर रिसॉर्ट आहे, जिथे त्याला मस्तपैकी जेवण मिळेल, डोक्यावर छत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीपासून संरक्षण मिळेल. आरामात हिवाळा काढण्याचा हा त्याचा प्लॅन आहे. आणि मग इथून सुरू होते त्याच्या अपयशी प्रयत्नांची एक गंमतशीर मालिका. तुरुंगात जाण्यासाठी तो एकापेक्षा एक आयडिया लढवतो, पण त्याचं नशीबच असं की काही केल्या त्याला साथ देत नाही. चला तर मग पाहूया त्याचा पहिला आणि सगळ्यात सभ्य प्रयत्न. प्लॅन एकदम साधा होता. एका महागड्या आलिशान कॅफेमध्ये जायचं, पोटभर जेवायचं आणि बिल आल्यावर शांतपणे सांगायचं की माझ्याकडे पैसे नाहीत. त्याला पूर्ण खात्री होती की असं केल्यावर त्याला सरळ पोलिसांच्या हवाली केलं जाईल. मिशन सक्सेसफुल. पण प्लॅन फसला, आणि तोही अगदी सुरुवातीलाच. का? कारण त्या कॅफेच्या हेड वेटरची नजर फारच तीक्ष्ण होती. त्याने सोपीचा वरचा अवतार तर पाहिला, व्यवस्थित कोट टाय, पण त्याची नजर खाली गेली आणि खेळ खल्लास. त्याची फाटलेली पॅन्ट आणि घाणेरडे शूज सगळं काही सांगून गेले. त्याला आत पाऊल ठेवण्याआधीच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ठीक आहे, पहिला प्रयत्न फसला, हरकत नाही. सोपीने विचार केला, आता जरा डायरेक्ट ॲक्शन घेऊया. त्याला एका दुकानाची मोठी चकचकीत काचेची खिडकी दिसली. त्याने जास्त विचार न करता एक दगड उचलला आणि थेट त्या काचेवर फेकून मारला. काच फुटली. पण इथे तर कमालच झाली. एक पोलीस धावत आला, पण त्याने सोपीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. सोपी अगदी शांतपणे हात खिशात घालून तिथेच उभा होता. पोलिसाच्या डोक्यात एकच विचार होता, जो गुन्हा करतो तो थांबत नाही, तो पळून जातो. आणि त्याचवेळी दुसरा एक माणूस रस्त्यावरून धावत होता. बस, पोलीस सोपीला सोडून त्याच्या मागे धावला. 2 प्रयत्न फसल्यानंतर सोपी आता पुरता वैतागला होता. त्याला प्रश्न पडला, अरे जेलमध्ये जाणं इतकं अवघड कसं असू शकतं? त्याने ठरवलं, आता शांतपणे वागून चालणार नाही, आता गोंधळ वाढवायलाच हवा. यावेळी तो एका सामान्य रेस्टॉरंटमध्ये घुसला. इथे त्याला कोणी अडवलं नाही. त्याने पोटभर जेवण केलं आणि परत तोच पवित्रा, माझ्याकडे एकही पैसा नाही. त्याला वाटलं आता तर नक्की पोलीस येतील, पण नाही. पोलिसांऐवजी आले 2 धिप्पाड वेटर, आणि त्यांनी सोपीला उचलून थेट बाहेर फुटपाथवर फेकून दिलं. पुन्हा एकदा जेलचं स्वप्न दूरच राहिलं. आता सोपीने ठरवलं थेट पोलिसांसमोरच ड्रामा करायचा. तो एका दारुड्यासारखा वागू लागला. रस्त्याच्या मधोमध मोठ्याने गाणी म्हणू लागला, ओरडू लागला, विचित्रपणे नाचू लागला. म्हणजे अटक होण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं तो करत होता. पण सोपीचं नशीब बघा, ज्या पोलिसाला तो हे सगळं दाखवत होता त्याला काय वाटलं माहितीये? त्याला वाटलं की हा येल कॉलेजचा एखादा विद्यार्थी आहे जो फुटबॉल मॅच जिंकल्याचा आनंद साजरा करतोय. आणि म्हणे त्यांना वरून आदेश होते की अशा विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा नाही. तो पोलीस सोपीकडे बघून हसला आणि निघून गेला. आत्ता मात्र सोपी पूर्णपणे निराश झाला होता. पण चालता चालता त्याला एका दुकानाबाहेर एक सुंदर रेशमी छत्री दिसली आणि त्याला आयडिया सुचली. चोरी, हो चोरी हा तर जेलमध्ये जाण्याचा अगदी हमखास मार्ग आहे. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि ती छत्री उचलून चालू लागला. पण मंडळी, हा प्रयत्न तर सगळ्यांवर कळस होता. छत्रीचा मालक त्याच्या मागे धावत आला, पण त्याला चोर म्हणण्याऐवजी त्याने चक्क सोपीची माफी मागितली. त्याला वाटलं की ती छत्री त्यानेच कुठून तरी चुकून उचलली होती. या विचित्र प्रकाराने सोपी इतका संतापला की त्याने ती छत्री रागाने गटारात फेकून दिली. आणि अखेर सोपीनं हार मानली. त्याचे सगळे प्रयत्न, सगळ्या आयडियाज, सगळं काही फसलं होतं. जेलमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न आता अशक्य वाटू लागलं होतं. निराश होऊन तो आपल्या नेहमीच्या पार्कच्या बेंचकडे परत निघाला. तो एका जुन्या चर्चजवळून जात होता आणि त्याच वेळी
आतून एक सुंदर संगीत त्याच्या कानावर पडलं. ते एक अँथम होतं, एक प्रार्थना गीत. त्या शांत सुरांनी त्याचे पाय तिथेच थांबवले. आणि त्या संगीताने जणू काही जादू केली. एका क्षणात सोपी भूतकाळात गेला. त्याला आपलं जुनं चांगलं आयुष्य आठवलं. त्याची आई, त्याचे मित्र, त्याची स्वप्न, त्याच्या महत्वाकांक्षा. त्याला आठवलं की एकेकाळी त्याचं आयुष्य किती स्वच्छ आणि ध्येयपूर्ण होतं, आणि आज तो कुठे येऊन पोचला आहे या विचारांनी तो आतून हलला. आणि त्याच क्षणी सोपीच्या मनात एक क्रांती झाली. त्याने निर्णय घेतला, बस खूप झालं हे आयुष्य. तो या चिखलातून स्वतःला बाहेर काढेल. तो पुन्हा एक चांगला प्रतिष्ठित माणूस बनेल. दुसऱ्या दिवसापासूनच तो नोकरी शोधायला सुरुवात करणार होता. त्याच्या मनात एका नवीन आयुष्याची आशा निर्माण झाली होती. पण कथेचा शेवट अजून बाकी होता, आणि तो होता सगळ्यात मोठा ट्विस्ट, सोपीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा उपहास. ज्या क्षणी सोपीने आपलं आयुष्य बदलण्याचा निश्चय केला, एका नव्या चांगल्या आयुष्याचा विचार केला, नेमक्या त्याच क्षणी त्याच्या खांद्यावर एक हात पडला. तो एक पोलीस होता. इथे काय करतोयस? पोलिसांनी विचारलं. सोपीने काहीही चुकीचं केलं नव्हतं. तो फक्त शांतपणे उभा राहून एका चांगल्या भविष्याचा विचार करत होता. पण नशिबाचा खेळ बघा, कायद्याच्या नजरेत तो विनाकारण रेंगाळत होता, आणि ह्याच अगदी क्षुल्लक कारणासाठी त्याला अटक झाली. आणि कथेचा शेवट, दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांनी सोपीला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तीच शिक्षा जी मिळवण्यासाठी तो दिवसभर धडपडत होता, ती त्याला नेमकी तेव्हा मिळाली जेव्हा त्याला तिची अजिबात इच्छा नव्हती. सोपीची ही कथा आपल्याला नशिबाच्या या विचित्र खेळाबद्दल विचार करायला लावते, नाही का? कधीकधी आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतो त्या आपल्यापासून दूर पळतात, आणि जेव्हा आपण त्यांचा नाद सोडून देतो तेव्हा त्या अनपेक्षितपणे आपल्यासमोर येऊन उभ्या राहतात. कदाचित यालाच नशिबाचा उपहास